नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 28 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न पडत असतील ते आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। काल विचारलेला प्रश्न, हरिणी अमरसूर्या यांची कोणत्या देशाच्या प्रधानमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी श्रीलंका। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. अनुराग गर्ग, बी. दलजीत सिंग चौधरी, सी. एस.पी. धारकर, डी. समीर चौधरी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. एस.पी. धारकर। या प्रश्नात भारतीय लष्कराचा उल्लेख झाला आहे। तर आपण महत्त्वाचा पदांवर नियुक्त असलेल्या व्यक्तीविषयी जाणून घेऊ। भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंह। भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत एस.पी. धारकर। भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश त्रिपाठी। तर उपप्रमुख आहेत ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन। भारतीय लष्कर प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी। तर उपप्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल एन राजा सुब्रमणी। तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत अनिल चव्हाण। पुढील प्रश्न, आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरला आहे? ए. पहिला, बी. दुसरा, सी. तिसरा, डी. चौथा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. तिसरा। या नव्या कायद्यामुळे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा तैवान आणि नेपाळ नंतर आशिया खंडातील तिसरा देश ठरला आहे। थायलंड हा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश बनला आहे। पुढील प्रश्न, मेक इन इंडिया मोहिमेचा कितवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला? ए. 5वा, बी. 7वा, सी. 8वा, डी. 10वा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 10वा। भारत सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू केली। जागतिक स्तरावर भारताच्या उत्पादनावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाचा उद्देश भारताला सर्वाधिक पसंतीचे जागतिक उत्पादन गंतव्य म्हणून प्रोत्साहन देणे हा आहे। पुढील प्रश्न, कोणत्या खेळाडूला ओडिशा राज्याचा एकलव्य पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे? ए. नीरज चोप्रा, बी. प्रत्याशा रे, सी. मनू भाकर, डी. शीतल देवी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. प्रत्याशा रे। उद्योन्मुख जलतरणपटू प्रत्याशा रे यांची जलतरणातील कामगिरीबद्दल 2024चा 32व्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे। प्रत्याशा रे यांनी 2024 मध्ये 64व्या ओडिशा राज्य जलतरण स्पर्धेत 6 सुवर्णपदके मिळवून महिला खुल्या गटात संयुक्त सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून उदयास आल्या। पुढील प्रश्न, जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? ए. 24 सप्टेंबर, बी. 25 सप्टेंबर, सी. 26 सप्टेंबर, डी. 27 सप्टेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 26 सप्टेंबर। पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात देशातील पहिले CO2च्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे? ए. ओडिशा, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. हरियाणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. महाराष्ट्र। TPD क्षमतेचा भारतातील पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांट पुण्यात सुरू झाला। या प्रकल्पाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे समर्थन आहे। हे सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत IIT दिल्ली आणि थर्मॅक्स लिमिटेड यांच्यातील सहकार्य आहे। COP26 मधील भारताच्या हवामान उद्दिष्टांशी संरेखित करून कार्बन कॅप्चर आणि युटिलायझेशन तंत्रज्ञान प्रगत करण्याचे या प्लांटची उद्दिष्टे आहे। पेट्रोलियम मंत्रालय 15% मिथेनॉल मिश्रित डिझेल सादर करण्याच्या धोरणावर काम करत आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल। पुढील प्रश्न, चीनने किती वर्षात प्रथमच समुद्राच्या वर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? ए. 30 वर्ष, बी. 35 वर्ष, सी. 42 वर्ष, डी. 44 वर्ष। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 44 वर्ष। चीनने 44 वर्षांनंतर आपल्या आंतरखंडीय ICBM क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे। या क्षेपणास्त्राचे नाव DF-41 असे असून या क्षेपणास्त्राने 12,000 किलोमीटरचे अंतर पार करीत
प्रशांत महासागर ओलांडत ऑस्ट्रेलियाजवळील आपल्या टार्गेटवर यशस्वीपणे हल्ला केला. चीनने वर्ष मे 1980 नंतर प्रथमच आपल्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी केली आहे. पुढील प्रश्न. भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कची 5वी बैठक कुठे पार पडली? ए. दुबई, बी. बीजिंग, सी. मुंबई, डी. न्यूयॉर्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. बीजिंग. तसेच मित्रांनो, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना असलेल्या ग्लोब नेटवर्कच्या 15 सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताचा समावेश झाला आहे. या संघटनेत एकूण सदस्य देश 121 आहेत. तर या संघटनेची स्थापना ही जून 2021 मध्ये झाली. पुढील प्रश्न. एजन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन असोसाई च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ए. गिरीशचंद्र मुर्मू, बी. आकाश चोप्रा, सी. अमिताभ कांत, डी. प्रियंका देसाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. गिरीशचंद्र मुर्मू. पुढील प्रश्न. उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? ए. कानपूर, बी. लखनौ, सी. ग्रेटर नोएडा, डी. अयोध्या. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. ग्रेटर नोएडा. ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील प्रश्न. कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्कूनर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली आहे? ए. मनप्रीत सिंग, बी. कमल चावला, सी. पंकज अडवाणी, डी. सुरजीत चव्हाण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. कमल चावला. शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक स्वयंरोजगार आहेत? ए. कृषी, बी. सेवा, सी. उद्योग, डी. बांधकाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. कृषी. केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कृषी क्षेत्रात सर्वाधिक 82% स्वयंरोजगार आहेत. मित्रांनो, आपल्यासाठी आजचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.